हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश अकॅडमी. सो आज आपला हा 30 डेजच्या कोर्सचा डे 3 आहे. जसं की आपण 30 दिवसाचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स हा यूट्यूब चॅनलवरती लॉन्च केला आहे. तर आज आपला 3rd डे आहे. तर आपण ह्या 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश हे प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. ओके, रॅदर दॅन दी ग्रॅमॅटिकल रूल्स आपण इंग्लिश हे रोजच्या डेली प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. ओके, सो आपण प्रॅक्टिस मेथडमधून इंग्लिश शिकत आहोत. तर आपला हा डे 3 आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 3. तर स्टार्ट करूयात आपण. सो आज मी तुम्हाला क्वेश्चन्स शिकवणार आहे. जे आपले मागील 2 व्हिडिओज होते त्याच्यात आपण सेंटेन्सेस शिकलो. आपण डेली रुटीन मधले व ऑफिस किंवा वर्क प्लेसमध्ये इंग्लिश कसं बोलायचं हे आपण मागील 2 दिवसामध्ये शिकलो. तर आपला हा जो 3rd डे आहे, आज आपण क्वेश्चन्स कसे विचारायचे एखाद्याला, आपण इनिशिएटिव्ह कसं घेऊ शकतो बोलण्यासाठी हे शिकणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट दी व्हिडिओ. तर इथे बघा, हे येस नो टाईपचे क्वेश्चन मी मेन्शन केलेले आहेत व बाकीचे जे आहेत ते WH क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्ट करूयात आपण येस नो टाईपच्या क्वेश्चन्स मधून. आता येस नो टाईपचे क्वेश्चन्स काय असतात? तर येस नो टाईपचे क्वेश्चन्स हे ज्यावेळेस एखादा व्यक्ती क्वेश्चन विचारतो तर त्याचं उत्तर एकतरी एस मध्ये येऊ शकतं किंवा नो मध्ये येऊ शकतं. ओके, दोन्हीही प्रोबॅबिलिटीज असतात. जर तो व्यक्ती ती गोष्ट करत असेल तर तो उत्तर देईल येस मध्ये, व तो व्यक्ती जर ती गोष्ट करत नसेल तर तो उत्तर देईल नो मध्ये. ओके, मुळात हा प्रश्नच कायसाठी विचारला जातो? तर आपल्याला कन्फर्मेशन घ्यायची असते की एखादी व्यक्ती ती गोष्ट करते की नाही. सो दॅट्स वाय आपण हा येस नो टाईपचा क्वेश्चन विचारत असतो. सो आज आपण डू या हेल्पिंग वर्बने येस नो टाईपचे क्वेश्चन्स कसे करायचे हे शिकत आहोत. ओके, सो हे जे डू हेल्पिंग वर्बचे क्वेश्चन्स आहेत ते आपण रोजचं रुटीन विचारण्यासाठी यूज करतो, किंवा एखाद्याची सवय विचारण्यासाठी यूज करतो, किंवा एखाद्याचा चॉईस विचारण्यासाठी यूज करतो. फाईन, तर आपण स्टार्ट करूया. सो बघा, तुम्हाला जर एखाद्याला विचारायचं आहे की तू इंग्लिश लँग्वेज बोलतो की नाही, ओके, तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. काय म्हणणार तुम्ही? डू यू स्पीक इंग्लिश? तू इंग्लिश लँग्वेज बोलतो का? तू इंग्लिश बोलतो का? ओके, तर बघा, जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलो आहे, तुम्ही जर माझ्या मागे सेंटेन्सेस रिपीट केले तर हे तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे. व ज्यावेळेस तुम्ही रिअल टाइम त्या सिच्युएशन मध्ये असतात त्या केसमध्ये तुम्हाला हे सेंटेन्सेस जे ते रिपीट करायचे आहेत. ओके, रोजच्या 7-8 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही याच्यामध्ये मास्टर होऊन जाताल आणि तुम्हाला जास्त एफर्ट्स द्यायची गरज नाही. सेंटेन्सेस तुम्हाला लगेच आठवतील. तर सेकंड सेंटेन्स, डू यू लाईक टी? आता बघा, सपोज एखादा व्यक्ती तुमच्या घरी आला तर आपण त्याचा पाहुणचार करतो, आपण त्याला टी, कॉफी किंवा ज्यूस ऑफर करतो. पण शक्यतो आपण प्राधान्य देतो चहा ऑफर करण्याला. पण आधी आपण त्याचा चॉईस तर जाणून घेणार ना, की त्याला चहा आवडतो की नाही ते. सो आपण काय म्हणणार मग? डू यू लाईक टी, म्हणजेच तुला चहा आवडतो का? फाईन. देन एखादा व्यक्ती आहे त्याला आपण विचारतोय की तू क्रिकेट खेळतो का? ओके, तू क्रिकेट खेळतो की नाही. कसं विचारणार आपण? डू यू प्ले क्रिकेट? डू यू प्ले क्रिकेट म्हणजेच तू क्रिकेट खेळतो का? एखादा लहान मूल आहे, आपल्याला त्याला विचारायचं आहे की तू दररोज अभ्यास करतो का? तू रोज स्टडी करतो का? कसं विचारणार आपण? तर डू यू स्टडी एव्हरी डे? डू यू स्टडी एव्हरी डे? तू रोज अभ्यास करतो का? फाईन. देन नेक्स्ट सेंटेन्स आपलं, एखाद्याला आपल्याला विचारायचं आहे की यूट्यूबवरती खूप सारे म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, खूप महत्त्वाच्या शिकण्यासारख्या गोष्टींचे व्हिडिओज आहेत. तर आपण एखाद्याला विचारतोय की तू यूट्यूब वॉच करतो का? तू यूट्यूब पाहतो का? कसं विचारणार आपण त्याला? डू यू वॉच यूट्यूब? तू यूट्यूब पाहतो का? ओके, तसंच आपल्याला जर विचारायचं झालं कोणाला की तू व्यायाम करतो का? तू एक्सरसाइज करतो का? कसं विचारणार इंग्लिशमध्ये? डू यू एक्सरसाइज? तू व्यायाम करतो का? समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला विचारायचं आहे की तुला स्वयंपाक जमतो का? तू स्वयंपाक बनवतो का? कसं म्हणणार हे? तर डू यू कुक? तू जेवण बनवतो का? तू स्वयंपाक करतो का? आता समजा असं झालं की तुम्ही कार चालवताय, तुमच्यासोबत तुमचा फ्रेंड आहे, तुम्ही कार चालवताय. असं झालं की तुम्हाला खूप कंटाळा आला कार चालवण्याचा. तर तुमची अशी इच्छा आहे की आपल्या शेजारी जो व्यक्ती बसलाय त्याला कार चालवायला देऊयात. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? आधी हे कन्फर्म करून घेणार की त्याला कार चालवायला येते की नाही. बरोबर ना? आपण त्याला कसं विचारणार? डू यू ड्राईव्ह कार? तू कार चालवतो का? म्हणजेच तुला कार चालवायला येते का? डू यू ड्राईव्ह कार? तू कार चालवतो का?
एखाद्या व्यक्तीला आपल्याला विचारायचं आहे की तू पुस्तकं वाचतो का, पुस्तकं वाचणं चांगलं असतं, पुस्तकं वाचतोस का तू, डू यू रीड बुक्स, तू पुस्तकं वाचतो का. ओके. एखाद्याला विचारायचं आहे की तू ऑफिस मधून वर्क करतो की तू वर्क फ्रॉम होम आहेस, कसं म्हणणार, डू यू वर्क फ्रॉम होम, तू घरून काम करतो का. ओके, तू वर्क फ्रॉम होम वर्किंग आहेस का. तर आता आपण WH क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, व्हॉटचे क्वेश्चन्स कसं आपण फ्रेम करणार, व्हॉट यूज करायचं आहे, डू यूज करायचा आहे, सब्जेक्ट यूज करायचा आहे व V1 यूज करायचा आहे. खास करून हा जो क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्ट जाणून घेण्यासाठी आपण यूज करतो, म्हणजे इथं आपल्याला ऑब्जेक्ट माहिती नसतो. ओके, तर इथं मी आय सब्जेक्ट यूज केलेला आहे व यू सब्जेक्ट यूज केलेला आहे सगळीकडे. सॉरी, इथं मी यू सब्जेक्ट यूज केलेला आहे सगळीकडे. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. व्हॉट डू यू डू. समजा आपल्याला एखाद्याला विचारायचंय की तू काय करतो, जाणून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं प्रोफेशन वगैरे, काय म्हणणार आपण, व्हॉट डू यू डू, तू काय करतो. देन एखाद्याला विचारायचं आहे की तुला काय खायला आवडतं किंवा तू काय खातोस, कसं म्हणणार, व्हॉट डू यू ईट, तू काय खातो. ओके, एखाद्याला समजा आपल्याला चहा किंवा कॉफी किंवा ज्यूस ऑफर करायचा आहे, पण आपण जाणून घेणार आधी की तू काय पितो, तू कशाला प्राधान्य देतोस. तर व्हॉट डू यू ड्रिंक, तू काय पितो. आता एखादा व्यक्ती आहे तो युट्यूब वरती खूप सारे व्हिडिओज वॉच करतो, तो युट्यूब वरती खूप टाइम स्पेंड करतो, मग आपण काय विचारणार त्याला जाणून घेण्यासाठी, व्हॉट डू यू वॉच ऑन युट्यूब, तू युट्यूब वरती काय पाहतो. एखाद्या व्यक्तीला वाचनाची आवड आहे पण तो काय वाचतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणणार आहे, व्हॉट डू यू रीड, तू काय वाचतो. एखाद्याचा चॉईस आपल्याला विचारायचं आहे की काय आवडतं त्याला, त्यावेळेस आपण काय म्हणणार, व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं. समजा असं झालं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहताय तो काहीतरी शोधतोय, त्यावेळेस आपण काय म्हणतो त्या व्यक्तीला की काय हवंय तुला, बरोबर ना, आपण असं म्हणतो की काय हवंय, काय शोधतोय. मग तेच वाक्य आपण कसं म्हणणार, तर व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवं आहे. ओके, समजा एखादा व्यक्ती आहे तो काहीतरी शिकतोय पण तो काय शिकतोय हे माहिती नाहीये आपल्याला आणि तेच आपल्याला विचारायचं आहे. कसं विचारणार आपण, तर व्हॉट डू यू लर्न, तू काय शिकतो. एखादा पर्सन आहे तो की टीचर आहे. ओके, एखादा पर्सन आहे तो टीचर आहे पण काय टीच करतो, कोणता सब्जेक्ट टीच करतोय आपल्याला माहिती नाहीये. कसं विचारणार आपण, व्हॉट डू यू टीच, तू काय शिकवतोस. ओके, आता समजा एखाद्या व्यक्तीचं दुकान आहे, आता दुकानामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विकू शकतो, आपल्याला हेच विचारायचं आहे, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तू काय विकतो, तू काय सेल करतो दुकानामध्ये. कसं विचारणार आहे, तर व्हॉट डू यू सेल, तू काय विकतो. ओके, तर व्हॉटचा क्वेश्चन हा नेहमी आपण ऑब्जेक्ट जाणून घेण्यासाठी विचारतो की काय वस्तू आहे किंवा काय क्रिया करतो तू, किंवा जसं इथं बघा काय वाचतो आपण विचारलं, तर काय ह्या शब्दासाठी आपण व्हॉटने क्वेश्चन करणार आहोत. फाईन. तर आता नेक्स्ट वेअरचे क्वेश्चन्स आहेत. हे बनवण्यासाठी वेअर, त्याच्यानंतर डू यूज करा, सब्जेक्ट यूज करा, V1 ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर हे असा याचा फॉर्म्युला आहे. खास करून हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्लेस विचारण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, तर आता क्वेश्चन्स वेअरचे. समजा एखादा व्यक्ती कुठे राहतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्या केसमध्ये आपण काय विचारणार, वेअर डू यू लिव्ह, म्हणजेच तू कोठे राहतोस. एखादा पर्सन कोठे काम करतो हे आपल्याला विचारायचं आहे. कसं विचारणार, वेअर डू यू वर्क, तू कोठे काम करतो. देन एखादा पर्सन आहे त्याच्या घरामध्ये खूप म्हणजे असं एन्व्हायरमेंट आहे की खूप जास्त कालवा असतो, अशांतता असते. मग आपल्याला प्रश्न पडतो ना की हा व्यक्ती कोठे अभ्यास करत असेल, आणि तो जो आहे व्यक्ती तो खूप हुशार आहे, चांगले मार्क्स घेतो. आपण काय विचारणार त्याला, वेअर डू यू स्टडी, तू कोठे अभ्यास करतो. ओके, एखादी पर्सन आहे, ती पर्सन ग्रोसरी विकत घेते आणि ग्रोसरी त्या व्यक्तीला खूप स्वस्त किमतीमध्ये मिळते, तर आपण पण त्याला विचारणार ना त्या व्यक्तीला की तू कोठून ग्रोसरी विकत घेतो. काय क्वेश्चन होईल, वेअर डू यू बाय ग्रोसरीज, तू ग्रोसरीज कोठून विकत घेतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला, एखादा पर्सन आहे ज्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, इंटरेस्टिंग पर्सन आहे आणि आपल्याला हे ओळखायचंय किंवा हे जाणून घ्यायचं आहे की संडेला हा व्यक्ती काय करतो किंवा हा व्यक्ती संडेला कोठे जातो. कसं म्हणणार, वेअर डू यू गो ऑन संडे,
तू संडेला कोठे जातोस. ओके. एखादा पर्सन आहे की ज्याला शॉपिंगचं खूप जास्त शौक आहे, ते शॉपिंगचा छंद आहे, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, वेअर डू यू शॉप, तू खरेदी कोठे करतो. ओके. समजा एखादा पर्सन आहे, त्याची फिजिक खूप चांगली आहे, पर्सनॅलिटी खूप चांगली आहे आणि तो एक्सरसाइज करतो आणि तुम्हाला पण इच्छा आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक्सरसाइज करायचे. मग तुम्ही त्याला विचारणार ना की कुठे एक्सरसाइज करतो, वेअर डू यू एक्सरसाइज, तू कुठे एक्सरसाइज करतो. एखादा पर्सन आहे, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला समजा, पण तुम्हाला बाईक कोठे पार्क करायची माहिती नाहीये, मग तुम्ही ज्याच्या इथं गेलाय तुम्ही त्यालाच विचारणार की तू कोठे बाईक पार्क करतो, म्हणजे तुम्हाला पण तेथेच बाईक जे ते पार्क करता येईल. मग कसं म्हणणार तुम्ही, तर वेअर डू यू पार्क युअर बाईक, तू तुझी बाईक कोठे पार्क करतोस. ठीक आहे. एखाद्या पर्सनला आपल्याला हे विचारायचं आहे की तू हॉलिडेज कोठे स्पेंड करतो, कसं म्हणणार तुम्ही, वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज, तू तुझे हॉलिडेज, तू तुझी सुट्टी कोठे स्पेंड करतो. एखादा पर्सन आहे जो की ज्याला आधी इंग्लिश बोलता येत नव्हतं, पण तुम्ही त्याला काही दिवसानंतर भेटलात व तो चांगलं इंग्लिश बोलतो, त्याने तुम्हाला सांगितलं की मी इंग्लिश शिकतोय सध्या, तुम्ही त्याला हमखास हे विचारणार की इंग्लिश कोठे शिकतोस तू, कसं म्हणणार, वेअर डू यू लर्न इंग्लिश, तू इंग्लिश कोठे शिकतो. ओके. तर हे जे क्वेश्चन्स होते ते प्लेस जाणून घेण्यासाठी होते, ठिकाण जाणून घेण्यासाठी होते, वेअरचे क्वेश्चन्स. आता वेनचे क्वेश्चन्स हे खास करून आपण टाइम, डेट, डे, ओके, म्हणजे विशेष करून वेळ आणि टाइम फ्रेम जाणून घेण्यासाठी आपण हे क्वेश्चन्स यूज करतो. तर मी इथं सगळीकडे यू हा सब्जेक्ट यूज केलाय बरं का. तर काय क्वेश्चन्स होतील आपले, एखाद्याला हे विचारायचंय की केव्हा उठतो तो, कसं विचारणार त्याला, व्हेन डू यू वेकअप, तू केव्हा उठतोस. ओके. झोपेतून केव्हा उठतोस. एखाद्याला विचारायचंय की तू झोपतो केव्हा, कसं म्हणणार तुम्ही, व्हेन डू यू गो टू बेड, तू केव्हा झोपतोस. ओके. समजा एखाद्या पर्सनला तुम्हाला त्याचं रुटीन विचारायचं आहे की तू नाश्ता केव्हा करतो, नाश्ता कधी घेतोस तू, कसं म्हणणार आपण, तर व्हेन डू यू हॅव ब्रेकफास्ट. ओके. तू नाश्ता केव्हा करतोस. आता बघा इथं बरीचशी लोक जे ते वेन डू यू ईट पण म्हणतात, काही लोक वेन डू यू टेक पण म्हणतात. तर तुम्ही वेन डू यू ईट पण यूज करू शकताय, टेक पण यूज करू शकताय व हॅव सुद्धा यूज करू शकताय. हॅव हा आपण मॉडर्न इंग्लिशमध्ये यूज करतो, लक्षात घ्या. ओके. सध्याच्या लेटेस्ट इंग्लिशमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये खाण्यासाठी, कन्झ्युम करण्यासाठी आपण हॅव यूज करतो. ओके. तर हे लक्षात राहू द्या. समजा एखाद्याला विचारायचं आहे की तू अभ्यास कधी करतो, कसं म्हणणार तुम्ही, वेन डू यू स्टडी, तू अभ्यास केव्हा करतो. एखाद्या पर्सनला त्याचा ऑफिसचा टायमिंग विचारायचा आहे की ऑफिसला केव्हा जातो, कसं म्हणणार, वेन डू यू गो टू ऑफिस. ओके. नेक्स्ट, वेन डू यू एक्सरसाइज. आता एखाद्या पर्सनचा आपल्याला एक्सरसाइज करण्याचा टायमिंग जाणून घ्यायचा आहे की तू एक्सरसाइज केव्हा करतो. आपला क्वेश्चन काय होईल मग, वेन डू यू एक्सरसाइज, तू एक्सरसाइज केव्हा करतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीला असं विचारायचं आहे की तू चहा केव्हा घेतोस, काय म्हणणार आपण, तर वेन डू यू ड्रिंक टी, तू चहा केव्हा घेतो, तू चहा केव्हा पितो. ओके. समजा एखादा पर्सन असा आहे की जो दररोज मॉर्निंग वॉकला जातो आणि आपली पण इच्छा आहे की त्याच्याबरोबर मॉर्निंग वॉकला जावं, कारण की एकट्याला जाणं होत नाही. आपण त्याचं टायमिंग जाणून घेणार, काय म्हणणार आपण त्याला, वेन डू यू गो फॉर वॉक, तू चालण्यासाठी, वॉकसाठी केव्हा जातोस. एखादा पर्सन आहे जो की खूप बिझी असतो, मग आपण जाणून घेतोय की तुला एवढा वेळ मिळतो का की जेणेकरून तू तुझा रूम जे ते क्लीन करशील. आपण त्याला विचारतोय काय की वेन डू यू क्लीन युअर रूम, तू तुझा रूम केव्हा क्लीन करतोस. एखाद्याला हे विचारायचं आपल्याला की टीव्ही केव्हा पाहतोस तू, कसं म्हणणार, तर वेन डू यू वॉच टीव्ही, तू टीव्ही केव्हा पाहतोस, तू टीव्ही केव्हा बघतोस. ओके. आता बघा एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, हे जवळपास अराउंड 60 सेंटेन्सेस आहेत. ओके. हे सगळे मिळून किती आहेत, तर अराउंड 60 सेंटेन्सेस आहेत. म्हणजे जवळपास आपण याच्यामध्ये एक 50 ते 60 वर्ब्स यूज केलेले आहेत. ओके. आता तुम्हाला जर इंग्लिशला मास्टर करायचं आहे, तुम्हाला जर इंग्लिशचे डू वरचे क्वेश्चन्स मास्टर करायचे आहेत, डू वरचे, व्हॉट वरून, वेअर वरून, वेन वरून किंवा हावचा यूज करून जर तुम्हाला क्वेश्चन्स मास्टर करायचे असतील, तर बघा आपली एक PDF आहे, आपलं एक ई बुक आहे,
खास करून मास्टर व्होकॅब्युलरीवरती, की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर जे आपण वर्ब्स जास्त यूज करतो, जी व्होकॅब्युलरी आपण जास्त यूज करतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये, ती जी की घरी यूज करतो किंवा जी आपण वर्क प्लेसवरती यूज करतो, जी आपण कॉलेजमध्ये यूज करतो किंवा जी व्होकॅब्युलरी आपण जनरल लाईफमध्ये यूज करतो, तर ती स्पेशल व्होकॅब्युलरी आपण काय केलेली आहे त्या ई बुकमध्ये मेन्शन केलेली आहे, की ज्याच्यामध्ये वर्ब्स आहेत, ॲडजेक्टिव्स आहेत, नाउन्स आहेत, ॲडवर्ब्स आहेत आणि बऱ्याचशा इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ते जर बुक तुम्ही रेफर केलं तर त्या बुक्समधले व्होकॅब्युलरी यूज करून तुम्ही हजारो सेंटेन्सेस यूज करू शकता. तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता त्या वर्ब्सचा यूज करून, त्या व्होकॅब्युलरीचा यूज करून. तर तुम्हाला जर ती ई बुक जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला ती ई बुक मिळून जाईल. आणि त्या ई बुकच्या सहाय्याने काय करा, तुम्ही वर्ब्स चेंज करा. जसं की इथं बघा स्पीक आहे, लाईक वर्ब आहे, गो वर्ब यूज केलाय, स्टडी वर्ब यूज केलाय. काय करायचंय तुम्हाला, व्होकॅब्युलरीचं पुस्तक जे ते समोर ठेवायचं आहे, सेम सेंटेन्स घ्या बट काय करा, वर्ब्स चेंज करा. तर असं करून तुम्ही काय करू शकताय, तर हजारो सेंटेन्सेस बनवू शकताय, हजारो सेंटेन्सेस वर तुम्ही मास्टरी घेऊ शकता. ठीक आहे. सो आपण कंटिन्यू करूयात आपला व्हिडिओ. तर आपण वेनचे क्वेश्चन्स पाहिले होते, आता आपण वायचे क्वेश्चन्स पाहूयात. आता खास करून वायचे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते वायचे क्वेश्चन्स आपण रिझन जाणून घेण्यासाठी यूज करतो. आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं कारण जाणून घ्यायचं आहे तर त्या केसमध्ये वायचे क्वेश्चन्स यूज करतो आपण. यासाठी आपण वाय सुरुवातीला यूज करणार आहे, देन डू, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करा व ऑब्जेक्ट यूज करा. ओके. तर काय क्वेश्चन्स होतील आपले, वाय डू यू स्टडी इंग्लिश. एखादा व्यक्ती आहे तो इंग्लिश शिकतोय, मग आपल्याला कारण जाणून घ्यायचंय की इंग्लिशकडे काय एवढा फोकस करतो तू. वाय डू यू स्टडी इंग्लिश, तू इंग्लिश का शिकतो. एखादा व्यक्ती आहे तो खूप मेहनत करतो, खूप हार्ड वर्क करतो, ओके, स्वतःकडे लक्ष पण देत नाही. मग आपण त्याला विचारतोय वाय डू यू वर्क हार्ड, तू एवढी मेहनत का करतो, तू एवढं वर्क का हार्ड करतो. देन समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला असं विचारायचं आहे, असा व्यक्ती आहे की जो खूप सकाळी लवकर उठतो. आपल्याला प्रश्न पडला की एवढ्या सकाळी लवकर उठून हा व्यक्ती काय करत असेल. क्वेश्चन काय येईल आपला मग, वाय डू यू वेकअप अर्ली, तू सकाळी एवढ्या सकाळी लवकर का उठतोस तू. एखादा पर्सन आहे की जो खूप हेल्थ कॉन्शियस आहे, खूप एक्सरसाइज करतो, मग आपण ते जाणून घेतोय की का एवढं एक्सरसाइज करतो. क्वेश्चन काय होईल, वाय डू यू एक्सरसाइज, तू एक्सरसाइज का करतो. ओके. एखादा पर्सन आहे की जो आपल्या इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीचा युट्यूब चॅनल सारखा वॉच करतो, मग त्याला प्रश्न विचारतोय आपण काय, की वाय डू यू वॉच इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी, तू इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी का वॉच करतो सारखी. नेक्स्ट क्वेश्चन, एखादा पर्सन मनी सेव्ह करतोय, पैसे वाचवतोय, आपण त्याला प्रश्न करतोय काय, वाय डू यू सेव्ह मनी, तू पैसे का वाचवतो. नेक्स्ट क्वेश्चन, एक असा व्यक्ती आहे जो की सगळ्यांनाच मदत करतो आणि आपल्याला खूप कुतूहल वाटते की हा व्यक्ती का सगळ्यांना मदत करत असेल. क्वेश्चन काय होईल आपला, वाय डू यू हेल्प अदर्स, तू इतरांना मदत का करतो. ओके. देन एक पर्सन असा आहे की जो सतत अभ्यासामध्ये असतो आणि तो सतत पुस्तकं वाचतो. आपण रिझन जाणून घेतोय काय, की वाय डू यू रीड बुक्स, तू पुस्तकं का वाचतोस. एखादा पर्सन असा आहे की जो इंग्लिश गाणे ऐकतो. आता शक्यतो बघा लोक मराठी गाणी ऐकतात, हिंदी गाणी ऐकतात, पण एक पर्सन आहे जो की इंग्लिश सॉंग्स खूप ऐकतो. मग आपण त्याला रिझन विचारणार काय, वाय डू यू लिसन टू इंग्लिश सॉंग्स, तू इंग्लिश गाणी का ऐकतोस. ओके. लिसन सोबत नेहमी लक्षात ठेवा टू यूज करायचा असतो, लिसन टू हा एकत्रितपणेच यूज करायचा असतो, फक्त लिसन नाही. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह दिस जॉब, एक व्यक्ती आहे की जो सारखा म्हणतोय की मला हा जॉब सोडायचा आहे. मग आपण त्याला कारण विचारणार ना, की वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह दिस जॉब, तुला हा जॉब, तुला हे काम का सोडायचं आहे. ओके. तर हे होते वायचे क्वेश्चन्स रिझन जाणून घेण्यासाठी. आता आपण हावचे क्वेश्चन्स विचारणार आहोत. ओके. हाव म्हणजे कसं, की एखादी व्यक्ती तू एखादी गोष्ट जे ती कशी करतोस ते. ओके. एखादं काम तू कसं करतो. तर हा क्वेश्चन बनवण्यासाठी काय करणार आपण, हाव यूज करणार सुरुवातीला, देन डू, त्याच्यानंतर सब्जेक्ट, देन V1 व शेवटी ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. क्वेश्चन्स कसे होतील आपले, तर हाव डू यू लर्न इंग्लिश, तू इंग्लिश कसं शिकतो. एखादा पर्सन आहे जो खूप चांगलं इंग्लिश बोलतो, आपण त्याला हमखास विचारणार ना की इंग्लिश कसं शिकतो तू, हाव डू यू
लर्न इंग्लिश. एखादा पर्सन आहे ज्याला आपल्याला हे विचारायचं आहे की तू कामाला कसा येतोस ते, किंवा तू कामाला कसा जातो. कसं म्हणणार आपण, हाऊ डू यू गो टू वर्क. तू कामाला कसा जातो. ओके. एखादी पर्सन आहे की जी व्यक्ती खूप चांगली राईस बनवते, ठीक आहे, भात खूप चांगला बनवते ती. मग आपण 100% विचारणार ना की कशा प्रकारे तू भात बनवतेस, कशा प्रकारे एवढा टेस्टी भात बनवतेस. कसं विचारणार आपण, हाऊ डू यू कुक राईस. तू राईस कसा कुक करतेस. एखादी पर्सनॅलिटी आहे की जी सारखी ट्रॅव्हल करत असते, मग त्याला जाणून घेणार त्याच्याकडून, तू ट्रॅव्हल कसा करतोस. हाऊ डू यू ट्रॅव्हल. तू ट्रॅव्हल कसा करतो, प्रवास कसा करतो. ओके. एखादा पर्सन अगेन खूप चांगलं इंग्लिश बोलतोय, आपण त्याला हे पण विचारणार ना की तू प्रॅक्टिस कसा करतो इंग्लिशची. प्रश्न होईल आपला, हाऊ डू यू प्रॅक्टिस इंग्लिश. तू इंग्लिशची प्रॅक्टिस कशी करतोस. ओके. समजा एखादा व्यक्ती आहे की जो इझिली सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतो, सगळी लोक त्याच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात सॉल्व्ह करण्यासाठी. मग आपण हे जाणून घेणार की तू प्रॉब्लेम्स कसा सॉल्व्ह करतो. हाऊ डू यू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. तू प्रॉब्लेम्स कसा सॉल्व्ह करतो. ओके. एखादी व्यक्ती आहे की जी खूप हेल्दी आहे, ती कधी आजारीच पडत नाही, मग आपण हे त्याला विचारणार की हाऊ डू यू स्टे हेल्दी. तू हेल्दी कसा राहतोस, तू तंदुरुस्त कसा राहतोस. ओके. समजा एखादी व्यक्ती आहे जी की खूप चांगला चहा बनवते, अगेन आपण त्या व्यक्तीला विचारणार की तू एवढा चांगला चहा कशा प्रकारे बनवते, काय यूज करते तू. हाऊ डू यू मेक टी. तू चहा कसा बनवतेस. ओके. एखादी पर्सन आहे की ज्या व्यक्तीला आपल्याला विचारायचं आहे की तू रिलॅक्स कसा करतो. कसं म्हणणार आपण, हाऊ डू यू रिलॅक्स. तू रिलॅक्स कसा करतो. ओके. देन समजा एखाद्या पर्सनना आपल्याला हे विचारायचं की तू तुझा टाइम कसा मॅनेज करतो. असा व्यक्ती आहे जो की खूप बिझी असतो, मग आपण त्याला 100% विचारणार की टाइम कसा मॅनेज करतोस तू. देन हाऊ डू यू मॅनेज युअर टाइम. तू तुझा टाइम कसा मॅनेज करतो. ओके. तर हे सगळे क्वेश्चन्स होते, डूनी यूज करून आपण यूज केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर समजा आपल्याला एखाद्याने असे प्रश्न विचारले तर आपण त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. सो हा आपण 30 डेजचा कोर्स लॉन्च केलेला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये, स्पोकन इंग्लिशचा कोर्स. आणि या कोर्समध्ये स्पेशलिटी ही आहे की आपण इंग्लिश जे आहे ते प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. ओके. आपण ग्रॅमॅटिकल रूल्स किंवा जे ग्रामरच्या गोष्टी आहेत त्याच्यामधून इंग्लिश शिकत नाही आहोत. आपण इंग्लिश शिकतोय ते म्हणजे प्रॅक्टिसमधून आणि ट्रेडिशनल मेथडमधून. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे आन्सर्स कसे द्यायचे हे शिकणार आहोत. आणि ज्यांना कोणाला आपली ई बुक हवी आहे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या खाली, तुम्हाला ई बुक जे ते मिळून जाईल. ओके. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जसं मी तुम्हाला म्हटलो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की आपण हा जो कोर्स आहे संपूर्ण हा कोर्स आपण खास करून आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी लॉन्च केला आहे की ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाही इंग्लिश शिकण्याचा. सो त्यांच्यासाठी आपण हा कोर्स लॉन्च केला आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळतं जास्तीत जास्त व्हिडिओज बनवण्याचे. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द इंग्लिश अकॅडमी.